प्रसिद्ध मंडल दाटाव आयोजित या भव्य दिवस स्पर्धेमध्ये आज पहिला सामना मात्र ते केलेला आहे. टॉस जिंकलाय अरेखुर्द संघाने. प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय त्यांनी घेतलाय आणि बॅटिंगसाठी आमंत्रित केलं. अर्थात तेजसला मात्र हाच निर्णय पाहिजे होता. तेजसला प्रथम मात्र बॅटिंग करायची होती आणि त्याचा निर्णय त्याच्या बाजूने आलाय. मॅच ऑन होते असं पंचांचा इशारा आलाय. गोलंदाजी ट्राय कर आपण अमित याला मात्र बाधा. साईकला तेजस असेल एक मास्टर माइंड ज्याच्या खिलाडी मात्र नेहमीच आपण पाहतो तर काहीसा प्रेक्षक वर्ग तेजसची मॅच पाहण्यासाठी सुद्धा आलाय आणि या 350 मधले जवळजवळ 200 लोक मला वाटते तेजसचीच मॅच बघण्यासाठी लाईव्हच्या माध्यमातून ते बघत असतील असं आपण म्हणूया. तसेच प्रियचे सुद्धा आपण पाहतो तर बरेचसे फॉलोअर्स आहेत ते सुद्धा मॅच पाहत असतील युट्यूबच्या माध्यमातून. आणि आज खरे तर नक्कीच या दोन संघांना आपण शुभेच्छा देऊया. एक चांगली मॅच होईल यात मात्र कोणती शंका नाही. 4 ओव्हरची मॅच आहे. 1 शतक पॉवर प्लेचा असेल आणि कंपल्सरी चेसिंग आहे. चला विनंती असेल अरेखुर्द संघ चला मॅच चालू करा आणि आता कोणताही वेळ वाया जाणार नाही याची दोन्ही संघाने दखल घ्यायची आहे. मॅच ऑन झाली आहे. सुरुवात पुन्हा एकदा गेले 4 दिवसामध्ये डॉटनी सुरुवात झाली होती. 5वा दिवस सुद्धा डॉटनी सुरुवात झाली आहे. जिथे अमित गोलंदाजीला आले सुरुवात डॉटनी झाली आहे. 4 ओव्हरची मॅच आहे. कमीत कमी तेजस म्हटला होता की क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये कोणतीही धावसंख्या ही सेफ नसते असं त्यांनी सांगितलं. पण तो इथून 40 ते 25 धावांचा एक टार्गेट षटकाचा असेल. इथे मात्र रिव्हर्सचा फटका केला. दोधाई तलवारचा वापर इथे पहिल्यांदाच आपण पाहतोय केला तेजस नरेने आणि सिंगलने मात्र इथे अकाउंट कदाचित इथे झेल होता. पॉइंटला आपण पाहतोय तर मला वाटतंय अंकुश होते. कदाचित तो तयार नव्हता कारण हा रिव्हर्सचा फटका केल्यामुळे असं वाटलं नाही की त्याला तेजस उलटा होईल आणि फटका मारेल. परंतु सिंगलने मात्र अकाउंट ओपन केलाय. सध्याच्या घडीला प्रियेश पॉवरवर मात्र तेजसने विश्वास दाखवलाय कारण आपण पाहतो तर सतत त्याला ओपनिंगला दुसऱ्या येतात परंतु आज प्रथमच प्रियेशला आणलाय. एकाची बॅट बोलणं खूप गरजेचं आहे. जर 40चा आकडा तुम्हाला गाठायचा असेल तर एकाला तरी बॅट आपली बोलावी लागेल. कालच्या दिवसामध्ये आपण बघा अक्षरशः महेंद्र अंद्रेने मात्र धावा कुठून काढल्या होत्या. प्रत्येक गोलंदाजाला त्यांनी मात्र धरुका सोडू केलं होतं. कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं ज्याच्या बॅटमध्ये 11 चौकार आणि 10 षटकार कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलेत. असा महेंद्र अंद्रेला आपण काल पाहिलात. आजच्या दिवसामध्ये बघूया अशी खेळी कोण करणार आहे. प्रियेश पवार सज्ज झाले जिथे अमित आपल्या ओव्हरमधला 3रा चेंडू घेऊन खोला टाकला चेंडू होता. बॅट चेंडूचा संपर्क झाला नाही आहे. डॉट चेंडू होईल. 3 चेंडूचा खेळ झाला. धावसंख्या सध्याच्या घडीला 1 झाली आहे. ती प्रथम बॅटिंग करत असताना जितेंद्र 11 रोहा या संघाचे. आज या स्पर्धेचा शेवटचा आणि अंतिम दिवस आहे. बुधवारी या मॅचला सुरुवात झाली. बुधवारच्या दिवसामध्ये भास्ते संघ हा क्वालिफाय झाला. फटका चांगला आहे. उंच आहे. लांबी नाही आहे. इथे मात्र कॅच ड्रॉप झाली आहे. प्रियेशला मात्र हा पहिला जीवनदान आहे आणि सिंगलने मात्र प्रियेश पवार मात्र आपला अकाउंट ओपन करेल. धावसंख्या इथे मात्र 2 झाली आहे. जीवनदान दिलं प्रियेशला. प्रियेशला जीवनदान देणं म्हणजे स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून गेलं मी म्हणेन. आता येणारा वेळच सांगेल की दिलेला हा जीवनदान या संघासाठी किती महाग पडेल. कारण 4 चेंडूचा खेळ झालाय. अवघ्या 2 धावा सध्याच्या घडीला पाहायला मिळत आहेत. इथे पुणे अमित आपल्या ओव्हरमधला 5वा चेंडू घेऊन सज्ज होत आहेत. इथे मात्र दंडी गोल झाली आहे. त्रिफळाची बाद झाला. तेजस नरेला मात्र परतावा लागेल. धक्का पहिला डीजेला असेल संधी.
शतक क्रमांक पहिला चालू आहे. 5 चेंडूचा खेळ झाला. धावसंख्या सध्याच्या घडीला 2 आहेत. थोडंसं आपण पाहते संकटामध्ये न्यू बासपूर मैदानाच्या आतमध्ये संकेत आलेत. शेवटचा चेंडू आहे. खोला टाकला चेंडू ऑन साईडला ट्रॅव्हल होत आहे. तिथे मात्र चांगला प्रोटेक्शन होता. तो अर्थात अविनाश याचा सिंगल मात्र संकेतला मिळेल. संकेतने मात्र सिंगलने आपलं अकाउंट ओपन केलं. धावसंख्येचा आपण पाहिलं तर शतक क्रमांक पहिला संपलाय. पहिला पॉवर प्लेचा खेळ संपलाय. 4 ओव्हरची मॅच आहे. पहिला पॉवर प्लेचा शतक संपत असताना आपण पाहतो धावसंख्या सध्याच्या घडीला 1 गडी बाद. मात्र धावसंख्या सध्याच्या घडीला अवघ्या जितेंद्र इंद्रा संघाची 3 अशी धावसंख्या झाली आहे. सुरुवात मी म्हणेन थोडीशी खराब आहे बॅटिंग करत असताना आणि सुरुवात मात्र गोड झाली आहे ती गोलंदाजी करत असताना आरेख खुर्द संघाची असं मी म्हणेन. 3 ओव्हरची मॅच आहे. मी टॉससाठी विनंती करतोय. मी गोपाल स्पोर्ट महादेवकर आणि श्रीशा 11 आवास या दोन्ही संघाचं लक्ष वेधेन की आपण टॉससाठी तयार राहायचं आहे. दुसरी मॅच असणार आहे. महादेवकर आणि आवास या दोन्ही संघांना विनंती असेल आपण टॉससाठी तयार राहायचं आहे. गोलंदाज नितीन आलेत. गोलंदाजी ट्रॅकवर आपण नितीनला पाहत आहात. जिथे शतक क्रमांक दुसरा मार्गच होत असताना आरेख होत संघाकडून सुरुवात जर आपण पाहतो अवघ्या अमित यांनी 3 धावा खर्च केल्या आणि महत्वाचे फलंदाज आपण पाहतो तर तेजस नरेला मात्र त्यांनी बाद केलं. विनंती असेल आरेख होत संघ वेळेचं बंधन असणार आहे. 15 मिनिटांमध्ये तुम्हाला 3 ओव्हर कंप्लीट करायचे आहेत. टायमर चालू आहे. याच्याकडे आपलं लक्ष वेधेल. नितीन आपल्यावर मधला पुढच्या नवीन सज्ज होतोय. हाफ टॅकल चेंडू होता. आडव्या बाटली केला. उंच आहे. लांबी गाठणार का आणि लांबी सुद्धा गाठली आहे. चेंडू जातो मिड विकेट सीमा पार. संख्येच्या बाट मधून पहिला षटकार 6. पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहतो तर गोलंदाजी करणारा संघाचा दबदबा राहिला होता. परंतु दुसऱ्या ओव्हरमध्ये जसे संकेत आलेत ना त्याने मात्र जो दबदबा होता ना तो मात्र इथून आता मात्र त्याच्या बाट मध्ये आला. डिपॅस्ट्रा कवरला तिथे प्रोटेक्शन आहे. अमित आहे तिथे सिंगल घेतली आहे. डबलचा माणूस होतो धाडस जरूर केलं नाही आहे. सिंगलने धावसंख्या पुढे सरकी. धावसंख्या सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळते. तिथे शतक क्रमांक दुसरा चालू असताना 14 अशी धावसंख्या झाली आहे. जिथे 3 चेंडूमध्ये आतापर्यंत नितीन यांनी मात्र 11 धावा खर्च केल्यात. सुरुवात सानी झाली. त्यानंतर चौकार आला. त्यानंतर सिंगल आली आहे. प्रियश पवारची बाट बोलणं खूप गरजेचं आहे. प्रियसची बाट बोलते इथून नक्कीच 50 धावा सुद्धा जिथे संघ इथे बनवू शकतो. परंतु पाहूया सध्याच्या घडीला थोडंसं तो स्ट्रगल करतोय. परंतु त्याच्याकडे आक्रमक फलंदाज तो आहे. कुठेतरी आपण पाहतो तर आता फॉर्म येणं गरजेचं आहे आणि आक्रमक फलंदाज फॉर्म येणं टाइम लागत नाही. अरे खुदे संघ मी आपलं लक्ष वेधून टायमर चालू आहे. नितीन त्याचा भूदंड तुम्हाला माहिती आहे काय असेल तर शेवटच्या ओव्हरमध्ये त्याच्यामुळे फिडिंग लावत असताना थोडंसं लक्ष ठेवा आपण की आपल्याला फिडिंग काय सेट करायची आहे. या ओव्हरचा 4था चेंडू आहे. हो पुन्हा एकदा आपण पाहतो तर हाफ टॅकल चेंडू होता. बॅट चेंडूचा संपर्क झाले आहे. बघा जेव्हा जेव्हा प्रतीश आपण पाहिलं ना की एखादा बॅट्समन जर फॉर्ममध्ये नसेल ना तर त्याला तुम्ही कितीही चेंडू टाका त्याच्या बॅटला संपर्क करत नाही. आणि एखादा बॅट्समन जर फॉर्ममध्ये असेल ना मग तुम्ही त्याला कुठलाही चेंडू टाका तो मात्र तो सीमा पार पाडवेल. असं सातत्याने क्रिकेटमध्ये पाहिलं आहे. सध्याच्या घडीला तो स्वतः संघर्ष करतोय मेहनत करतोय हे महत्त्वाचं आहे. सिंगल मिळेल. सिंगलने धावसंख्या झाली ती 15. या ओव्हरचा विचार केला अजून सुद्धा 2 चेंडू शिल्लक आहे. सध्याच्या घडीला आपण पाहिजे जी घडी उचकळली ना ती संकेतने मात्र
इथे मग त्या गडीला पुण्याला चांगली बसवली म्हणेन. एक सिंगल गेलेल, थोडेसे तिथे पंबल झालेत अंकुश, पण एक सिंगल मिळेल. सिंगलने धावसंख्या पुढे सरकेल. धावसंख्येचा विचार केला तर या ओव्हरचा एक चेंडू बाकी आहे. 5 चेंडूचा खेळ झाला, सुरुवात 6 झाली, पण त्यानंतर कमबॅक सुद्धा नितीनने केलाय. कारण नंतरच्या 2 चेंडूमध्ये मात्र पात्र अवघ्या 2 धावा त्यांनी खर्च केला. धावसंख्या सध्याच्या घडीला 16 बनली आहे. षटक क्रमांक दुसरा चालू आहे या ओव्हरचा, शेवटचा आणि अंतिम चेंडू शिल्लक आहे. हो, इथे मात्र पाहूया पंचांचा इशारा काय असेल, परंतु पंच सांगतील की हा वाईट नाही आहे. दक्षाशे पंच सुमित पवार यांना आपण पाहिलं. षटक क्रमांक दुसरा मात्र इथे संपला आणि धावसंख्या सध्याच्या घडीला आहे ती 16. पहिल्या ओव्हरमध्ये 3 आल्या, तर या ओव्हरमध्ये मात्र 13 धावा खर्च केल्या तेव्हा गोलंदाज नितीन याने. बारा चेंडूचे खेळ बाकी आहे. चला विनंती असेल जास्त टीम मीटिंग घेऊ नका प्लीज, लगेच गोलंदाज काढायचा आहे. मी लक्ष वेधेन, गोपाल स्पोर्ट महादेवकार आणि श्रीषा 11 आवाज आपण टॉससाठी तयार राहायचं आहे. याच्यानंतरची मॅच असेल. गोलंदाज झाले तारे खुद सन्मान तिसरं शतक घेऊन विनायक आलेले आहेत. बघा इथून आता जोखीम तर घ्यावी लागेल. एक साईडला आपण पाहतोय तर संख्येच्या बाटपर्यंत धावा येत आहेत. जिथे आपण पाहतोय संख्येत एक चौकार एक षटकाच्या सहाय्याने खेळतो, तब्बल 13 धावा त्याच्या बॅटमधून आल्यात. जिथे प्रियेश पवार यांना आपण पाहतोय आतापर्यंत 4 चेंडू त्यांनी फेस केलेत, एक सिंगल त्याच्या बॅटमधून आलेले आहे. संघर्ष तो करतोय, परंतु सध्याच्या घडीला हा संघर्ष त्याच्या संघाला परवडणार नाही आहे. इथून कमीत कमी 40 ते 50 धावा जर बनवायचे असेल तर प्रियेशला मात्र इथून बॅट बोलावी लागेल. बघा 12 चेंडू खेळ संपला. येणाऱ्या 12 चेंडूमध्ये आपण आवाजामध्ये बदल करूया आणि ऐकूया प्रदेशाला. धन्यवाद उमेश दादा. आजच्या दिवसातील आपण फायनल डे मध्ये फर्स्ट मॅच इथे पाहतोय की जिथे 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाला, 16 धावा धावफलकावरती लगावल्यात. ज्या प्रकारची फलंदाजी आपण संकेतच्या माध्यमातून पाहत होतो की जिथे पहिल्या ओव्हरमध्ये प्रेशर बिल्डअप झालं होतं, तेजस नरेसारखा बॅटर पण पहिल्या तर स्वस्तामध्ये माघारी परतला होता. संकेतनी सेकंड ओव्हरमध्ये डाव सावरला होता, पण क्रिकेटमध्ये कमबॅक करणं खूप गरजेचं असतं. तेच आपण तिसऱ्या ओव्हरमध्ये पाहिलं की पहिल्याच बॉलवरती संकेत मात्र बाद होतोय. विनायकनी चांगला मोठा ब्रेक थ्रू म्हणूया की पहिल्या इनिंगमध्ये दिलाय. जिथे धावा येत होत्या त्या धावा पूर्णपणे मात्र आता इथे थांबल्या आहेत. त्याचप्रमाणे बारसोली गावचे अध्यक्ष नामदेवजी मस्कर साहेब त्यांचं देखील इथे आगमन होतोय. सोनार स्थित क्रीडा मंडळ ठाटावतर्फे त्यांचं देखील हार्दिक हार्दिक असं स्वागत. त्याचप्रमाणे प्रणित रटाडे यांचं देखील इथे आगमन होतंय. त्याचप्रमाणे बारसोली गावचे माजी अध्यक्ष तुकारामजी जाधव साहेब त्यांचं देखील इथे आगमन झालंय. त्यांचं देखील मंडळातर्फे हार्दिक हार्दिक असं स्वागत. त्याचप्रमाणे दिनेशजी शेलके साहेब यांचं देखील इथे आगमन झालंय. त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. पुन्हा एकदा जाऊया मॅचकडे, जिथे तिसरी ओव्हर इन प्रोग्रेस पाहायला मिळते आणि पहिल्याच बॉलवरती विकेट आली आहे. त्याचप्रमाणे विठोबाजी भगत साहेब कुठे असाल तर आपण देखील अतिथी मंचावर येऊन असं नसतं व्हायचं आणि या स्पर्धेचा आनंद अतिथी मंचकावरून घ्यायचा आहे. त्या पुन्हा एकदा जाऊया मॅचकडे, जिथे आपण पाहतोय तर पहिल्या बॉलवर विकेट घेतल्यानंतर युनाइट नंबर 4 न्यू बॅटर मैदानावरती येतोय. अनिलला एक जुना जाणता खेळाडू आपण म्हणूया की रोहा तालुक्यामधील बऱ्याच वर्षाचा अनुभव त्याच्या पाठीशी आहे. RTPL देखील त्यांनी गाजवली आहे. आज सोनार सिद्ध चषकामध्ये कशा प्रकारची फलंदाजी करेल. पहिलाच बॉल हाफ ट्रॅकर होता, आडव्या बॅटने प्रहार केला. काऊ कॉर्नर रिझनमध्ये चांगला झेल पाहायला मिळतोय. अनिल ज्या पावली मैदानामध्ये आले त्याच पावली मैदानाच्या बाहेर देखील जात आहेत. पुन्हा एकदा जाऊया डीजे कडे आणि ऐकूया सुमधूर संगीत. तर 16 धावा धावफलकावरती लगवल्यात. अद्यापर्यंत पण पाहिले तर 4 फलंदाज किती विकेट गेले, 3 फलंदाज बाद झालेत. इथे हॅट्रिक बॉल असणार आहे. या टुर्नामेंटचा विचार केला तर आपण पाहिलं तर दुसऱ्या दिवशी किल्ला संघातून खेळत असताना गोलंदाज शरद मुंडे आपण पाहिलं तर पहिल्या ओव्हरमध्ये त्यांनी ओव्हर हॅट्रिक कंप्लीट केली होती. इथे गोलंदाज आपण पाहिलं तर विनायककडे चान्स असेल. न्यू बॅटर आपण मैदानावरती पाहतोय तर
निमिष आलेत. कशा प्रकारची फलंदाजी मैदानावरती होईल, कारण की जिथे पहिल्या ओव्हरमध्ये बॅकफुटला टीम होता, सेकंड ओव्हरमध्ये कमबॅक केला जितेंद्र 11 टीमने. त्यानंतर जर आपण पाहिलं तर पुन्हा एकदा बॅकफुटला पाठवून दिलं होतं. हॅट्रिक बॉल होता, शॉर्ट पिच बॉल होता, प्रहार केला, बॉलला पाठवून दिलंय सीमा रेषे पार, षटकार. नक्कीच पहिले दोन बॅटर आपण पाहिले की त्यांना देखील शॉर्ट पद्धतीचे बॉल होते, पण त्यांनी फटका एक्झिक्यूट करताना पण म्हणूया की दिशा चुकीची निवडली होती. स्ट्रोक एक्झिक्यूट करताना जो झोन चॉईस केला तो चुकीचा झोन होता. फर्स्ट कॉल नक्कीच दिला, पहिला बाउन्सचा वापर केला गोलंदाजाने, पण निमिषने ज्या प्रकारचा स्ट्रोक एक्झिक्यूट केला आपण पाहिलं तर डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने षटकार आला होता. एक चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न, एक चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. निमिष आणि बॅटर प्रियेश यांच्यामध्ये एक सिंगल रनने आपण पाहिलं तर स्कोर कार्डमध्ये पुन्हा एकदा बदल होईल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 23 धावा. या ओव्हरचा विचार केला तर 4 चेंडूंचा खेळ झालाय. पहिल्या 2 चेंडूवरती 2 विकेट घेतल्यानंतर जो काही प्रेशर बिल्डअप झाला होता, निमिष यांच्या बॅटमधून 6 आला, पूर्णपणे प्रेशर रिलीज केलाय. प्रियेश पवार आपण म्हणूया की सध्याच्या घडीला थोडंफार स्ट्रगल करताना मैदानावरती पाहायला मिळत आहेत, कारण की ज्या प्रकारची गोलंदाजी होते, एका दुसरे चांगले त्यांच्या पट्ट्यामध्ये देखील चेंडू आले होते, पण बॅट आणि बॉलचा काही संपर्कच झाला नाही. करावी लागेल. 40-45 धावांचं आव्हान उभं करावं लागेल. पुन्हा एकदा शॉर्ट पिच बॉल. आता मात्र प्रियेश पवार यांच्या बॅट मधून आलाय मोठा फटका, बॉल सरळ निघून चाललाय सीमा पार, षटकार. आपण म्हणतो ना की क्लास फॉर्म इज टेम्पोररी क्लास इज परमनंट. तेच मैदानावरती पाहायला मिळतो की पहिल्या ओव्हरमध्ये दुसऱ्या ओव्हरमध्ये पाहिलं की प्रियेश पवार थोडेसे स्ट्रगल करत होते, पण तिसऱ्या ओव्हरमध्ये ज्या पद्धतीची गोलंदाजी झाली, शॉर्ट पिच बॉल होता, मोठा स्ट्रोक एक्झिक्यूट केला, आणखी एक मोठा हिट, बिग हिट पाहायला मिळतोय. हाई बॉल चाललाय सीमा पार, सलगचा दुसरा षटकार. प्रमुख अतिथी पाहुणे त्यांचा इथे सन्मान करूयात. प्रणितजी रटाडे, एक कबड्डीपटू, रायगडमधील नामवंत कबड्डीपटू, त्यांचा इथे मंचावरती यथोचित मान सन्मान करण्यात येत आहे. विनंती असेल मनोजजी भोगटे यांच्या हातून त्यांचा देखील इथे यथोचित मान सन्मान करण्यात येणार आहे. आपण पाहिलं की उमेशदादा क्रिकेटचा खेळ कशा प्रकारे रंग बदलतो. सरडा क्रिकेट राजकारण आपण पाहतो, पण क्रिकेट कधी रंग बदलले सांगता येत नाहीये. ज्या गोलंदाजाने पहिल्या 2 चेंडूवरती 2 फलंदाजांना बाद केलं होतं, त्याच गोलंदाजाच्या विरोधामध्ये आपण पाहिलं तर 4 चेंडूमध्ये 3 षटकार फलंदाजांनी लगावलेत. चौथ्या ओव्हरला सुरुवात होतीये, तिथे आपण पाहिलं की फटका फसला होता. लॉंग ऑफ रिझनमध्ये क्षेत्ररक्षक होता, थोडीफार चुकी करतोय, 2 धावा धावून कंप्लीट होत आहेत. क्रिकेटमध्ये सातत्याने आपण पाहतो की कॅचेस विन द मॅचेस. इथे देखील आपण तेच म्हणतो की कॅचेस पकडाने मॅचेस जिंका, कारण की कॅच सुटल्यानंतर 2 धावा देखील कंप्लीट केल्यात. त्या 2 धावानंतर चेस करत असताना आपण म्हणूया की खूप सारा भाव त्या धावांना असतो. मैदानावरती आपण पाहिलं तर प्रियेश पवार बद्दल बोलावं लागेल, कारण की ज्या प्रकारचं शॉर्ट पिच बॉल त्याने पहिल्या ओव्हरमध्ये मिस झालं होतं, त्यानंतर काय त्यांनी कमबॅक केलाय. चांगली फटकेबाजी मैदानावरती आपण पाहिलं तर प्रियेश पवार आणि निमिष यांच्या मार्फत पाहायला मिळते. संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 37 धावा धावफलकावरती लागल्यात. पुढचा बॉल, बॅट आणि बॉलचा काही संपर्क झाला नाहीये, वेगवान चेंडू होता. इथे प्रियेशला स्ट्राईक घेण्यासाठी आपण म्हणूया की निमिष यांनी त्यांची विकेट बाहेर केली आहे, कारण की ज्या प्रकारची फलंदाजी प्रियेश करते, 2 षटकार त्यांच्या बॅटमधून आले, पूर्णपणे कॉन्फिडन्स लेवल त्यांचा हाय झाला असेल. 4 चेंडूंचा खेळ अजून देखील बाकी आहे. 4 चेंडूमध्ये एखादा मोठा फटका आला तर आपण म्हणूया की फायटिंग स्कोर या मैदानावरती उभारण्यामध्ये यशस्वी ठरू शकतो जितेंद्र 11 संघ. त्याचप्रमाणे पुन्हा एकदा आपण जाऊया की आपले अतिथी जे मंचावरती दिनेशजी शेळके साहेब यांचा देखील इथे यथोचित मान सन्मान करण्यात येत आहे. विनंती असेल नरेशजी मस्कर आपल्या हातून यांचा देखील यथोचित मान सन्मान करायचा आहे. चौथा फलंदाज बाद झाल्यानंतर इनॅट नंबर 5 नवीन फलंदाज आपण पाहतोय तर
अनिकेत आले फलंदाजीसाठी. नक्कीच अनिकेत फलंदाजीसाठी आलाय, पण त्याला साथ देणं खूप गरजेचं असेल प्रियेश पवारला. प्रियेशकडे जेवढी स्ट्राईक असेल तेवढा आपण म्हणूया की जितेंद्र 11 संघासाठी खूप चांगला असेल, कारण की ज्या प्रकारची फलंदाजी मागच्या 2 चेंडूंपासून प्रियेश पवार करतोय. 2 सिक्स आले सलगचे. तिसरा षटकर येणार का? षटकरांची हॅट्रिक प्रियेश पवार पूर्ण करणार का? मोठा स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय, फटका फसलाय, बराच काळ चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक तिथे पाहतोय की कोणतीही चुकी करत नाहीये, सुरेख झेल पाहायला मिळतोय आणि प्रियेश पवारच्या खेळीचं मात्र इथे अंत होतोय. कम ऑन डीजे. त्याचप्रमाणे आपले अति प्रमुख अतिथी बारसोली गावचे अध्यक्ष नामदेवजी मस्कर साहेब, त्यांचं देखील मंचावरती यथोचित मान सन्मान करण्यात येत आहे. त्यांचं देखील मंडळातर्फे हार्दिक हार्दिक असं स्वागत. विनंती असेल गीतेशजी भोगटे आपल्या हातून त्यांचं देखील यथोचित मान सन्मान करायचा आहे. पुन्हा एकदा आपण जाऊया मॅचकडे, की जिथे आपण पाहिलं तर कुठेतरी थोडंफार डिसिजन आपण म्हणूया की अंगलत आलंय जितेंद्र 11 रॉ संघाचा, कारण की निमेश देखील चांगली फलंदाजी करत होता. निमेश जेव्हा बॉल डॉट झाला, प्रियेशने स्ट्राईक घेतली. प्रियेशला कॉन्फिडन्स होतं की आपण मोठे स्ट्रोक एक्झिक्यूट करू, आणि स्ट्रोक एक्झिक्यूट देखील केलं होतं. पण आपण म्हणूया की फटका कुठेतरी फसला. नवीन फलंदाज मैदानावरती आपण पाहतोय तर भूषण आले. पुढचा चेंडू या बॉल ओव्हर मधला शॉर्ट पिच चेंडू होता. आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा काही संपर्क झाला नाहीये. एक चिकी संघ घेण्याच्या प्रयत्नामध्ये फलंदाज मात्र बाद होतोय. त्याचप्रमाणे बारसोली गावचे माजी अध्यक्ष तुकारामजी जाधव साहेब, त्यांचा देखील इथे यथोचित मान सन्मान करायचा. विनंती असेल मनोजजी भोगटे, त्यांचा देखील आपण आपल्या हाताने इथे यथोचित मान सन्मान करायचा आहे. त्याचप्रमाणे तुकारामजी रटाडे, यशवंत ग्रामपंचायत धाटवचे कर्मचारी, त्यांचं देखील इथे यथोचित मान सन्मान करायचा आहे. मागच्या 5 दिवसांमध्ये पाहिले तर बरेचसे अतिथी मान्यवर आपल्याला इथे मंचावरती आलेले पाहिलं. त्यांचं देखील मंडळाच्या तर्फे अगदी चांगल्या प्रकारे स्वागत करण्यात आलं. या ओव्हरचा विचार केला तर मागच्या ओव्हरमध्ये धावा आल्या होत्या, पण ह्या ओव्हरमध्ये आपण म्हणूया की गोलंदाजाने चांगला कमबॅक केलाय. कॅच ड्रॉप झाल्यानंतर सातत्याने डॉट बॉल चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. आणखी एक चांगला फटका होता, लॉंग ऑफ रिजन मध्ये फटका फसतो. क्षेत्ररक्षक आहे तिकडे, चांगला झेल पाहायला मिळतोय आणि आणखी एक फलंदाज मैदानाच्या बाहेर जातोय. डीजे विनंती असेल गोपाल स्पोर्ट्स महादेवकर आणि श्रीशा 11 आवास दोन्ही संघाचे कर्णधार आपण त्वरित टॉस साठी यायचंय. शेवटचा एक चेंडू शिल्लक. विनंती असेल गोपाल स्पोर्ट्स महादेवकर आणि श्रीशा 11 आवास दोन्ही संघाचे कर्णधार आपण टॉस साठी यायचंय. 2 रन दिले, फक्त 2 रन दिले 5 बॉलात. या ओव्हरचा आपण अनालिसिस पाहिला तर 5 चेंडूंचा खेळ झालाय. 2 धावा पहिल्या बॉलवरती खर्च केल्या होत्या, पण त्या 2 धावा कशा प्रकारे आल्या तर झेल मात्र ड्रॉप केला होता. जर तो झेल घेतला असता तर म्हणूया की थोडंफार मेडन ओव्हर आली असते असं वाटत होतं स्पर्धेमध्ये. शेवटचा बॉल होता, हलक्या हाताने स्टेअर केलं, एक सिंगल कंप्लीट केली होती. दुहेरीचा प्रयत्न आपण पाहिला तर ओव्हर थ्रो पाहायला मिळतोय. दुहेरी कंप्लीट करून तिसऱ्याचा प्रयत्न आणि फलंदाज आपण पाहिलं तर तिसरी रन घेताना रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद होतोय. आणि आपण पाहिलं तर या इनिंगचा मात्र खेळ इथे समाप्त होतोय. 4 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. 39 धावा धाव फलकावरती लागल्या. 40 धावांचं आव्हान अरे खुर्द संघासमोर उभं केलंय. त्याचप्रमाणे आपण पाहतोय तर रोहा तालुका राष्ट्रवादी युवक अध्यक्ष युवकांचे प्रेरणास्थान जयवंतदादा मुंडे यांचं इथे आगमन होतंय. सोनार सिटी क्रिकेट मंडळ धाटावा या सर्व त्यांचा देखील सहर्ष स्वागत व गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. त्याचप्रमाणे घोसाला विभाग युवक अध्यक्ष स्वप्नीलजी शिंदे साहेब त्यांचं देखील इथे आगमन होतंय. त्यांचं देखील मंडळातर्फे हार्दिक असं स्वागत.
विनंती असेल गोपाल स्पोर्ट्स महादेवकर आणि श्रीशा 11 आवाज संघ आपण त्वरित टॉससाठी यायचं आहे. मागच्या 4 दिवसामध्ये आपण पाहिलं तर इनिंग ब्रेकमध्ये टॉस होत होता, पण आज कुठेतरी आपण म्हणूया की फायनल डे आहे, 4 ओव्हरची मॅच आहे आणि आपण अजून देखील लेट होत आहे. विनंती असेल आपण त्वरित टॉससाठी यायचं आहे. गोपाल स्पोर्ट्स महादेवकर आणि श्रीशा 11 आवाज दोन्ही संघाचे कर्णधार लोचन कांबळे, त्याचप्रमाणे मिराज, आपण कुठे असाल तर आपण त्वरित टॉससाठी यायचं आहे. अर्जुन शेठ तुम्ही येतात ना तर आम्ही काय करणार. तुमची आठवण भरपूर आली सकाळपासून. संध्याकाळी बसायचं आहे. मग आठवण थोडी येणार आहे, तुम्ही डायरेक्ट बसवणार. नवीन वर्षाची ending. त्याचप्रमाणे गोपाल स्पोर्ट्स महादेवकर संघाचे एक आधारस्तंभ, प्रत्येक क्रीडा क्षेत्रामध्ये जे अग्रेसिव्ह असतात, महादेव संघाला खूप सारं सपोर्ट करतात असे पंकजी गायकर साहेब, त्यांचं देखील आगमन झालं. त्यांना देखील विनंती असेल की आपण अतिथी मंचावर येऊन असं नसतं व्हायचं आणि स्पर्धेचा आनंद आमच्या मंचावरून घ्यायचा. विनंती असेल पंकजी गायकर साहेब, गोपाल स्पोर्ट्स महादेवकर संघाचा आधारस्तंभ, कुठे आपण असाल तर आपण नक्कीच अतिथी मंचावर यायचं. त्यांचं देखील मंडळातर्फे हार्दिक हार्दिक असं स्वागत केलं जात आहे. संध्याकाळी आता कुठे दुपारी बरं नाही वाटत दादा ते बॉल पण घे बॉल काढतो दादा. पाणी घेऊन जायचं आहे मैदानामध्ये. वायरलेस चालू कर ना. चला आपण टास्क कंप्लीट करणार आहोत. एक साईडला गोपाल स्पोर्ट महादेवकर आणि श्रीशा 11 आवास या दोन संघांमध्ये टॉस होणार आहे. मी हॅलो हॅलो चेक मी जयवंतदादा मुंडे साहेब यांना विनंती करतो की आपण या आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. जयवंतदादा मुंडे यांच्या शुभ हस्ते आपण पाहत तर या मॅचचा आपण टॉस करणार आहोत. या स्पर्धेसाठी आपण पाहतो तर शुभेच्छा देण्यासाठी आलेले आहेत सर्व मान्यवरांचं मी पुण्याचं सहर्ष स्वागत करतोय. 24 चेंडू आणि 40 धावांची गरज आहे ती आरे खुर्द संघाला. नक्कीच आपण पाहतोय तर 5व्या दिवसातील दुसरा सामना आपण पाहिलं तर गोपाल स्पोर्ट्स महादेवकर संघ आणि त्याचप्रमाणे श्रीशा 11 आवाज टीम मध्ये ते टॉस होतोय. दोन्ही संघाचे हार्दिक हार्दिक स्वागत. जयवंतदादा मुंडे यांच्या हातून टॉस होतोय. कॉल कोणाचा असणार आहे? आवाज संघाचा कॉल. हेड्स इज अ कॉल. इट्स अ हेड्स. नक्कीच आपण पाहिलं तर आवाज संघ टॉस जिंकला. आपला डिसिजन काय असेल? प्रथम आम्ही क्षेत्ररक्षण करू. नक्की आवाज संघाने टॉस जिंकून पहिलं क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. नक्कीच कितीपर्यंत धावांमध्ये अडवण्याचा प्रयत्न असेल? 40 ते 45. 40 ते 45 धावांमध्ये अडवण्याचा प्रयत्न असेल. पहिल्यांदाच आपण पाहतोय की आवाज संघ या स्पर्धेमध्ये दाखल झालाय. कसं वाटतं स्पर्धेमध्ये? खूप आनंद झाला. एवढे लांब येऊन चांगला खेळ करण्याचा प्रयत्न करू. बघूया आता. नक्कीच धन्यवाद. त्याचप्रमाणे जाऊया की गोपाल 11 महादेवकर संघाचा आपण टॉस जिंकला असतात तर आपला डिसिजन काय असतं? क्षेत्ररक्षण. नक्कीच आपल्याला तर फलंदाजी करायची आहे. कितपत धावा बनवण्याचा प्रयत्न इथून आपण कराल? 40-50. नक्की 40 ते 45 धावा बनवण्याचा प्रयत्न करतील. गोपाल स्पोर्ट्स महादेवकर संघ सातत्याने मोठमोठ्या स्पर्धा खेळत असतो. आज या सोनारसीचा चषकामध्ये आपण खेळणार आहात. कसं वाटतंय टुर्नामेंट बद्दल आपल्याला? खूप चांगलं वाटतंय. नक्कीच धन्यवाद. दोन्ही टीमला ऑल द बेस्ट. ओव्हर टू कॉम्बॉक्स. तसेच अरुणजी बावनकुळे साहेब सुद्धा आलेत. त्यांचं सहर्ष स्वागत आहे. आणि मी आता विनंती करतोय सोनाशिदो मंडल याला विनंती असेल की आपण जयवंतदादा मुंडे साहेब यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून सत्कार करायचा आहे. मॅच चालू होते. 40चा पाठलाग करायचा आहे. नितीन आणि मनोज ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आली आहे. सुरुवात 1-0 झाली आहे. सर काहीच बोलू नका जरा एक मिनिट सर.
धावसंख्या आपण पाहतो दोन्ही वाढेल. धावसंख्या सध्याच्याकडे 3 झाली. बघा 40चा पाठलाग करतोय आरे खुर्द संघ. कारण प्रथम बॅटिंग करत असताना आपण पाहतो जितेंद्र संघाने 39 धावा बनवल्या होत्या, जिथे शेवटच्या ओव्हरमध्ये धावा आल्या नव्हत्या. परंतु तेजूला सुद्धा माहिती इथून चांगली गोलंदाजी करावी लागेल. 39 धावसंख्या आपल्यासाठी एक चांगली मॅजिक फिगर इथून बनू शकते. कारण ही खेळपट्टीने आपण पाहतो गेल्या 4 दिवसामध्ये बरेच काही आपले रंग उधळले आणि खऱ्या अर्थाने आपण प्रत्येक गोलंदाजाला इथे सहकार्य सुद्धा मिळालं आहे. हो, इथे मात्र पत्र लगाताचा डॉट आहे. नक्कीच आपण पाहतो तर ज्यानी प्रतीश आपण पाहतो रोहामध्ये प्रथमच ज्यानी बाईक आपण पाहतो त्यांनी पहिली बाईक आमदार चषकामध्ये ज्यांनी 2016ला मात्र पटकवली होती तेच तेजस नरे आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथून सिंगल मात्र मिळेल मनोजला. सिंगलने टोटल पुन्हा पुढे सरकेल. धावसंख्या सध्याच्या घडीला आमचे स्कोरर शुभम अमोल सांगितले की धावसंख्या 4 झाल्या. या ओव्हरचा शेवटचा आणि अंतिम चेंडू शिल्लक आहे. बघा सुरुवात चांगली झाली प्रतीश. 40चा पाठलाग करते. सुरुवातीला आपण पाहतो प्रेशर जरूर आहे कारण 4 बांधल्यात परंतु विकेट नाही आहे. ही एक जमिनीची बाजू राहिली आहे. परंतु प्रयत्न असेल जितेंद्र संघ आणि जितेंद्र संघ हा सहजासहजी इथून मॅच हारणारा नाही आहे. त्याला माहिती आहे की कुठून मॅच जिंकता येईल याचा सातत्याचा प्रयत्न असेल. शतक क्रमांक पहिला संपलाय. पहिला ओव्हरचा खेळ संपलाय. धावसंख्येचा विचार केला तर बिनबाद प्रथम जिथे 40 धावांचा पाठलाग करत असताना अवघ्या 4 धावा म्हणजे येणाऱ्या चेंडू शिल्लक 18. 36ची गरज आहे. मी सोनाशीद मंडल या कमिटीला विनंती करतो की आपण आपल्या या स्पर्धेसाठी ज्याने आपण पाहतो वेळात वेळ काढून आलेले आपले जयवंतदादा मुंडे साहेब यांचा आपण या स्पर्धेच्या माध्यमातून मायेची शाल, प्रेमाचं प्रतीक, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन आपण त्यांचं स्वागत करायचं आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. तर कमिटी या कमिटीला जेवढं कौतुक करतो तेवढं कमी आहे. कारण या विभागामध्ये नाही तर या तालुक्यामध्ये या रायगडमध्ये आज या स्पर्धेची हवा आहे, चर्चा आहे. कारण प्रथमच जो संघ फायनल मारणार त्यासाठी 11 स्पोर्ट सायकली आहेत. आज या 11 स्पोर्ट सायकली कोणत्या गावामध्ये जाणार ही सुद्धा सध्याच्या घडीला चर्चा असेल. जयभजन हेटवणे असेल, त्यानंतर DD11 कोलाड नावे हे संघ अंतिम 3 मध्ये दाखल झालेत आणि आज जो जिंकेल तो अंतिम 3 मध्ये जाणार आहे. परंतु जिथे चिठ्ठ्या असतील त्या मात्र या संघाला ती चिठ्ठी मिळणार. जो आज इथून जाईल क्वालिफाय होईल त्याला मात्र चिठ्ठी मिळणार नाही. चिठ्ठी फक्त दोघांमध्ये उडवली जाणार आहे. जय बजरंग हेटवणे आणि DD11 कोलाड नावे यांच्यामध्ये ही चिठ्ठी उडवली जाणार आहे. याची सर्व संघांना एक नोंद घ्यायची आहे. गोलंदाज प्रियेश पवार आलेत. बॅटिंग करत असताना आपण पाहतो जबरदस्त बॅटिंग केली होती. त्यांच्या बॅटमधून 3 षटकार आले होते. तिथे कुठेतरी आपण पाहतो 39 धावांचा जो आकडा आहे तिथेपर्यंत पोहोचले होते. इथे मध्ये सुरुवात डॉटनी झाल्या. बघा अशी गोलंदाजी करावी लागेल. जितेंद्र संघाला थोडंसं आपण प्रेशर द्यावं लागेल आणि प्रेशर जेवढं दिलं जाईल तेवढे मात्र विकेट सुद्धा मिळतील. 7 चेंडूचा खेळ झाला. धावसंख्या सध्याच्या घडीला 4 पाहायला मिळते. 17 चेंडू 36ची गरज आहे. हो, खोला टाकायचा प्रयत्न होता. फटका चांगला उंच आहे. लांबी गाठणार का? प्रयत्न चांगला झाला निमेशचा तिथे. बघा आपल्या संघासाठी तब्बल 5 धावा तर त्यांनी इथून वाचवल्यात असं म्हणूया आणि फक्त 1 धावा. तेजसला सुद्धा माहिती आहे जे केलंय ते खूप चांगलं केलंय कारण तब्बल 5 धावा इथे वाचलेल्या आहेत. प्रयत्न चांगला होता निमेशचा. जरूर माझ्या बॅटमधून धावा आले नाहीत परंतु माझ्या संघासाठी धावा मला वाचवायचा आहे हा प्रयत्न झालाय. आणि खऱ्या अर्थाने जर तुमच्याकडे अशी फिल्डिंग असेल ना तर समोरच्या संघाला धावा बनवणं तेवढं सोपं नाही आहे. प्रियेश पुण्याचा सज्ज झालेत. हो, इथे मात्र आड्या बॅट निघायचा प्रयत्न होता परंतु बॅट आणि चेंडूचा संपर्क होणार नाही आहे. शतक क्रमांक 2 चालू आहे. प्रियेश पवार मात्र गोलंदाजी ट्रॅकवर आहेत. तिथे धावसंख्या सध्याच्या घडीला 5 झाली आहे. येणारे चेंडू शिल्लक आहेत 15. 35ची गरज आहे. मिराज घरोत यांना विनंती करतो की यांना आपण व्यासपर यायचं आहे. इथे मात्र आपण पाहतो लॉंग ऑफ रिझनला फटका चांगला आहे नितीन याचा. सिंगल मात्र इथे मिळेल. शतक क्रमांक 2 चालू आहे. या ओव्हरचा विचार केला तर 4 चेंडूचा खेळ झाला. बघा प्रियेश पवारने मात्र आतापर्यंत 4 चेंडूमध्ये अवघ्या 2 धावा दिल्यात. 39 धावांचा पाठलाग करतोय. आरे खुर्द संघ आपल्याला पाहायला मिळते जिथे अरुणजी बानुबगडे साहेब यांचं सुद्धा आपण या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करतो. फटका पाचला चेंडू हवेमध्ये आहे. तिथे निमेश आहेत. कोणतीही चुकी नाही. पकडला असेल. संपलाय. मनोजचा खेळ धक्का पहिला. आपण अरुण बाबुगडे यांचं स्वागत करणार. डीजे 1 मिनिट थांबायचं. मी मनोज यांना विनंती करतोय की अरुण बाबुगडे धन्यवाद साहेब आपण आलात आणि या स्पर्धेची शोभा आपण वाढवली त्याच्याबद्दल आपलं पुन्हा एकदा सुभाषित मंडळाच्या वतीने आपलं सहर्ष स्वागत आहे. धावसंख्या सध्याच्या घडीला शुभम आम्हाला कळते की 6 झालेले आहेत.
जिथे आपण बघू या ओव्हरचा एक चेंडू बाकी आहे. 13 चेंडू 34ची गरज आहे. इथून मात्र आता जोखीम घ्यावी लागेल. जिथे आपण पाहतो सुरुवातीला अमितने 3 धावा खर्च केल्या. दुसऱ्या ओव्हरमध्ये नितीन आले होते, त्यांनी 12 धावा खर्च केल्या. तिसऱ्या ओव्हरमध्ये विनायक आले होते, थोडेसे मागले ठरले होते. त्यांच्या ओव्हरमध्ये 3 षटकार आले होते. तब्बल 19 धावा त्या ओव्हरमध्ये आले. चौथ्या ओव्हरमध्ये अंकुश आले, त्यांनी अवघ्या 4 धावा खर्च केल्या होत्या. इथे जर आपण पाहतो पहिल्या ओव्हरमध्ये तेजस आले, त्यांनी 4 धावा खर्च केल्यात. इथे ब्रिजेश आले, त्यांनी आतापर्यंत 5 चेंडूमध्ये अवघ्या 2 धावा खर्च केल्यात. धावसंख्या सध्याच्या घडीला 6 इथे बनली गेली आहे. 13 चेंडू 34ची गरज आहे. सध्याच्या घडीला मी म्हणेन जितेंद्र 11 राज संघाचं पारडे जड आहे. शेवटचा आणि अंतिम चेंडू शिल्लक आहे. 13 चेंडू 34ची गरज आहे. ओहो, इथे मात्र अविनाश आलेत काय आणि अविनाश गेले काही कळलंच नाही आहे. त्याच दरम्यान आपण 12 चेंडू 34ची गरज आहे. मॅच इथे मात्र पूर्णपणे बनवली आहे ती जितेंद्र 11 संघाने. इथे मात्र बॅटिंग चांगली करावी लागेल. मॅच संपली नाही मी म्हणेन, पण इथून बॅटिंग चांगली करावी लागेल. त्याचप्रमाणे या स्पर्धेसाठी आपण पाहतो तर प्रमुख अतिथी आलेले आहेत श्याम मोहिते साहेब आणि डॅनिस साहेब यांचं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून आपण सहर्ष स्वागत करणार आहोत. मी विनंती करतोय पार्थ शेळकेला विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते श्याम मोहिते साहेब यांचं सर्वप्रथम आपण स्वागत करणार आहोत. 2 रन 2 विकेट. बघा या ओव्हरचा विचार केला तर प्रेसने काय गोलंदाजी केल्या. बॅटिंग करत असताना संघर्ष केला होता. संघर्ष संपला असं मी म्हणेन, कारण त्याच्या बॅटमधून षटकार आले होते. त्यानंतर गोलंदाजी आता अवघ्या 2 धावा खर्च केल्या. धावसंख्या 6 झाली आहे. 12 चेंडू 34ची गरज आहे. धन्यवाद साहेब, आपण आलात आणि या स्पर्धेची आपण शोभा वाढवलीत. त्याचप्रमाणे डेनिस साहेब यांचा सुद्धा आपण या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करत मी विनंती करतोय. प्रतीक बोगटे, आपण डेनिस साहेब यांचं स्वागत करायचं आहे. बघा प्रत्येक मांडणी ते मात्र हजेरी लावलेली आहे आणि या स्पर्धेमध्ये जवळजवळ 100हून अधिक या स्पर्धेला आपण पाहतो त्याला इथे येऊन शुभेच्छा सुद्धा दिलेल्या आहेत. एक रायगडमधली एक बहुअंशी चर्चेची स्पर्धा आहे पाहिलेल्या आहेत. 12 मध्ये 34ची गरज आहे. खऱ्या अर्थाने आपण पाहिलं ना प्रतीश, तरी हे मॅच कुठेतरी आता अरे खुद संघाच्या हातामधून निसटली का असंच पाहायला मिळते. येणारा गोलंदाज मात्र काय गोलंदाजी करते. 11 चेंडू 34ची मात्र गरज आहे. 11 चेंडू 34ची गरज आहे. नितीनला इथून आता मात्र आपला आक्रमकता दाखवावी लागेल. मोठे फटके खेळावे लागतील. फटका हवेमध्ये आहे. चेंडू आपण पाहतो तर जातो सीमा लगोलग तिथे संकेत आहेत. सिंगल मिळेल. सिंगलनी काम सध्याच्या घडीला इथून बनणार नाही आहे, कारण धावसंख्या सध्याच्या घडीला जर आपण पाहिलं ना तर जिथे 40 धावांचा पाठलाग करत असताना अवघ्या 7 धावा जोडल्या. जिथे आतापर्यंत 14 चेंडूचा खेळ झालाय. दोन्ही संघाने आपली प्लेइंग लिस्ट तयार ठेवायची आहे. महादेव घेऊन यायचे. महादेवकर आणि आवास विनंती असेल आपली प्लेइंग लिस्ट इथं आमच्यापर्यंत पोहोचवायची आहे. हो, इथे मात्र वाटतं बॅच जरूर लागली होती, परंतु इथे धावा येत नाही आहेत. धावांचा दुष्काळ पाहायला मिळतोय. बघा 15 चेंडूचा खेळ झालाय आणि तब्बल अवघ्या 7 धावा इथे खर्च झाल्यात. म्हणजे आता 9 चेंडू शिल्लक आहेत. 33 धावांची गरज आहे. असं वाटलं होतं की प्रतीश जितेंद्र संघ हा दुसऱ्या पिचवर बॅटिंग करत होता आणि आरे खुर्द संघ हा दुसऱ्या पिचवर बॅटिंग करतोय. फलंदाज बाद झालेत. खेळ झालाय. निमेशने अवघी 1 धाव खर्च केली आहे. या मॅचचा मोमेंटम काय होता. सो निमेशने जो षटकार अडवला होता ना शुभम, खऱ्या अर्थाने तिथून या मॅचला मी म्हणेन खलाटणी दिल्या. कारण आपण पाहतो तर काय फिल्डिंग केली होती. तब्बल असं वाटत की चेंडू सीमा पार जाईल, परंतु त्यांनी जी नजर होती ना ती चेंडूवर त्याची होती आणि त्या 5 धावा मायनस त्याने केला होता. काय फटका होता. खऱ्या अर्थाने आपण पाहतो तर तो फटका मनोजच्या बॅटमधून आला होता आणि त्याच्यानंतर आपण पाहतो मनोज सुद्धा बाद झाला होता. कदाचित तुझं 6 आले असतं ते मॅचचं समीकरण वेगळं असतं, परंतु आज नशिबाचे साथ मी म्हणेन जितेंद्र 11 संघासमोर आहे. प्रथम बॅटिंग करत असताना संघर्ष होता, परंतु जसा संघर्ष संपला प्रियसच्या बॅटमधून षटकार होते आणि 39 बनवल्या आणि पाठलाग करत असताना आतापर्यंत मात्र अवघ्या 7 बनल्यात. 8 चेंडू शिल्लक आहेत. 33 धावांची गरज आहे. 8 चेंडू 33 धावा. 9 बॅट्समॅन मैदानाच्या आतमध्ये
निकेश आपल्याला पाहायला मिळतील. डावखुरा फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. आज या स्पर्धेचा शेवटचा आणि अंतिम दिवस आहे आणि पहिली मॅच आपल्या भेटीला आली आहे. इथे मात्र आपण पाहतोय फक्त आणि फक्त काय पाहायला मिळते तर चेंडू विकेट किपर आणि गोलंदाज सध्याच्या घडीला खेळत आहेत असंच पाहायला मिळते. त्यानंतर विकेट सुद्धा येते. 7 चेंडू शिल्लक आहे. 33ची गरज आहे. या ओव्हरचा विषय आहे की 5 चेंडूमध्ये अवघी 1 धाव निमेशने खर्च केली आहे. इथे 12 चेंडू 34ची गरज होती. जिथे मात्र सामना आलाय 7 चेंडू आणि 33 वर. पूर्णपणे मी म्हणा अरे खुद सांगून थोडंसं नाराज केलंय. हो पुन्हा एकदा अनिल आणि निमेश हा सामना पाहायला मिळतोय. शतक क्रमांक 3 संपला. धावसंख्येचा विचार करता सध्याच्या घडीला बॅटिंग जिथे 40 धावांचा पाठलाग असेल अवघ्या 18 चेंडूमध्ये 7 बनल्यात. 6 चेंडू 33 धावांची गरज आहे. अर्धी खुर्द संघाला यजंत्र आपण पाहतोय तर शीर्षा 11 आवास या संघाने टॉस जिंकलाय. गोलंदाजीचा निर्णय घेतला. हा सामना होतात लगेच आपण लाईनअप मध्ये या मैदानाचा ताबा घ्यायचा आहे आणि गोपाल स्पोर्ट महादेवगार या संघाने आपले बॅट्समॅन तयार ठेवायचे आहेत. दोन्ही संघांनी आपले 12 खेळाडू व्यास प्लेअर लगेच पाठवायचे आहेत. या स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरी चेसिंग आहे. येणारे चेंडू शिल्लक आहे 6. 33ची गरज आहे. 3 चेंडूमध्ये आपण पाहतो पहिल्या ओव्हरमध्ये तेजेश आले 4 धावा खर्च केल्या. दुसऱ्या ओव्हरमध्ये प्रियेश आले 2 गडी बाद करत असताना 2 धावा खर्च केल्या. तिसऱ्या ओव्हरमध्ये निमेश आले 1 धाव खर्च करत असताना 1 फलंदाज त्याने सुद्धा बाद केलाय. अवघ्या 7 धावा दिल्यात. जिथे 40 धावांचा पाठलाग होता. प्रत्यक्ष असं वाटलं होतं की 40 धावांचा आकडा सहजपणे आरेखोद संघ इथे पार करेल. परंतु सुरुवात तेजसने चांगली केली. त्याच्याहून चांगली सुरुवात प्रियेशने केली आणि प्रियेशहून अधिक सुरुवात निमेशने केली. फटका फसला. चेंडू हवेमध्ये नो मॅच लँड्समध्ये चेंडू आपण पाहतो तर पडला जाईल परंतु काही फरक पडत नाही. 5 चेंडू 32ची गरज आहे. पेन कुठे गेले? 3 पेन नक्कीच विनंती असेल थोडंसं आपण इथून या स्पर्धेमध्ये बदल करणार. जो संघ जिंकेल त्यांनी कुठेही जायचं नाही आहे. जो संघ जिंकेल त्यांनी कुठेही जायचं नाही. गोपाल स्पोर्ट महादेवकर आणि शीर्षा 11 आवास ज्यातून जो जिंकेल आपण लगेच सेकंड राऊंडची मॅच खेळवणार आहोत याची नोंद घ्यायची आहे. संतोषजी यादव साहेब यांचं आगमन झालंय. इथे मात्र सिंगल मिळेल. सिंगलने काम बनणार नाही कारण 4 चेंडू आहेत आणि 31 धावांची गरज आहे. धावसंख्या सध्याच्या घडीला अवघ्या 9 आहेत. 40चा पाठलाग करत होता. कुठेतरी आपण पाहतो एक थोडीशी या मॅचला मजा आली नाही प्रेक्षक वर्गाला असं मी म्हणेन कारण कुठेतरी 1 साइड मॅच ही आपल्याला पाहायला मिळते असं म्हणूया. असं म्हटलं तरी प्रदेश खोटं ठरणार नाही. या 40चा पाठलाग करला परंतु सुरुवात तेजसने चांगली केली. फटका चांगला आहे. चेंडू हवेमध्ये प्रिय स्थिती आहेत. कोणतीही चुकी नाही आहे आणि चुकी करायची सुद्धा नाही आहे हेच ठरवलंय. 3 चेंडू आणि 31ची आता मात्र गरज आहे. जो संघ जिंकेल त्यांनी कुठेही जायचं नाही आहे. आपण सेकंड राऊंडची फर्स्ट मॅच आपण लगेच इथे खेळवणार आहोत. थोडंसं आपण पाहतो तर आज बदल केला गेलाय कारण आज या स्पर्धेचा शेवटचा अंतिम दिवस आहे. अंकुश आलेले आहेत. न्यू बॅट्समन अंकुश आलेले आहेत. 3 चेंडू 31ची गरज आहे. खऱ्या अर्थाने मॅच मी म्हणून इथून संपलेली आहे आणि या मॅच मध्ये खऱ्या अर्थाने आपण पाहतो तर पूर्ण पकड मजबूत केली आहे ती जितेंद्र 11 रोहा या संघाने. आता मात्र फक्त पेपर रंगवायचं काम राहिलंय. 2 चेंडू 31ची गरज आहे. खऱ्या अर्थाने आपण पाहतो या मॅच मध्ये कमबॅक राहिलाय जितेंद्र संघाचं कारण सुरुवातीला असं वाटत होतं 39 धावा ज्या बनल्या तिथे सेफ राहणार का नाही कवच मिळेल काय परंतु चांगली गोलंदाजी राहिली आहे. परंतु त्याहून सुद्धा अधिक मी म्हणेन चांगली फिल्डिंग झाली आहे. निमेशचे तर तो अडवलेला षटकार त्याच्या संघासाठी तारणा ठरला मी म्हणेन कारण तिथून जी उमेद आहे ती वाढली जितेंद्र संघाची आणि तिथून आपण पाहतो चांगली गोलंदाजी केली प्रियेश याने. त्यानंतर निमेशने सुद्धा पाहिली. या ओव्हरचा शेवटचा अंतिम चेंडू शिल्लक आहे. धावसंख्या डबल फिगर मध्ये 10 झाली आहे. 1 चेंडू 30ची गरज आहे. दोन रन देऊन 2 विकेट बोलू त्यानंतर मॅच कोण बोलतो मी बोलतो
हे देऊ काय नाव घेऊ नक्कीच या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हकदार बॅटिंग करत असताना पण पाहिलं तर तब्बल